नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकतीच आयोगाची जे काय गट ब ची एक्झाम झाली 14 जूनला. तर त्या एक्झामची पहिली की आयोगानं प्रसिद्ध केलेली आहे. तर त्या फर्स्ट की नुसार विद्यार्थ्याचे मार्क्स कसे आहेत, कसे आहेत किंवा विद्यार्थ्यांना कोणत्या रेंजमध्ये मार्क्स आहे, तर त्याचा एक आपण जनरल आढावा इथे घेणार आहोत. तर बघा, तर फर्स्ट आन्सर की नुसार कसे आहेत विद्यार्थ्याचे मार्क्स, म्हणजे बाबा विद्यार्थ्याचे मार्क्स कोणत्या रेंजमध्ये आहे याचा आपण फास्टमध्ये आढावा घेऊ. आता त्याच्यासाठी मी विद्यार्थ्याचे 5 गट केलेले आहेत. तर बघा, पहिला गट आहे की पहिला गट मधला एक पहिला आहे की त्याच्यामध्ये 55 पेक्षा जास्त मार्क्स वाले विद्यार्थी. आता जर आपण असं बघितलं तर, किंवा विद्यार्थ्याचे मार्क्स ऐकले किंवा इतर कोणी विद्यार्थीचे काही कॉन्टॅक्ट मध्ये त्यांच्याकडून मार्क्स समजले, तर असं लक्षात येते की 55 पेक्षा मार्क्स घेणारे विद्यार्थी एकदम म्हणजे फार कमी, म्हणजे एकदम निग्लिजिबल म्हणू शकता. असं म्हणजे जास्त विद्यार्थी असे दिसत नाही. म्हणजे 55, 56, 57, 58 असे मार्क्स घेणारे विद्यार्थी फार दिसत नाहीत. म्हणजे किती, 100 पैकी. नंतर दुसरा जो काही रेंज दिलेली आहे मी, 50 ते 55 मार्क्स घेणारे विद्यार्थी किंवा 50 ते 55 मार्क्स वाले विद्यार्थी, यांचं सुद्धा प्रमाण एकदम कमी दिसते. जर मागच्या वेळची आपण गटबची एक्झाम बघितली तर या रेंज मध्ये बरेच विद्यार्थी आपल्याला दिसायचे, परंतु सध्या ते तसं दिसत नाही. म्हणजे या रेंज मध्ये सुद्धा फार कमी विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. मग जास्त मॉप कुठं आहे, तर या रेंज मध्ये आहे. म्हणजे कोणत्या, तर 45 ते 50. म्हणजे ते विद्यार्थी कसे आहेत, जनरली ज्यांचा 3-4 वर्षापासून अभ्यास आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी 1-2 मेन्स दिल्या ग्रुप बीच्या, तर ते विद्यार्थी या रेंज मध्ये बऱ्याच, म्हणजे कोणत्या या रेंज मध्ये 45 ते 50 या मार्काच्या रेंज मध्ये ते अडकलेले आपल्याला दिसतात. नंतर इथं सुद्धा बघा, आपण जे काही 35 ते 45 या गटामध्ये पण खूप विद्यार्थी आहेत. नंतर शेवटचा जो काही गट आहे 35 पेक्षा कमी, आता याच्यामध्ये कसं असते की जनरली नवीन विद्यार्थी आहे, म्हणजे ज्यांचा 1-2 वर्षाचा अभ्यास आहे, ते सुद्धा या गटामध्ये येतात. मग आता कट ऑफ डिसाईड करण्यासाठी कोणता ग्रुप मेन महत्वाचे रोल प्ले करते, तर हा जो ग्रुप आहे म्हणजे 3 नंबरचा, हा म्हणजे 45 ते 50 मार्क्स घेणारे विद्यार्थी हा कट ऑफ डिसाईड करण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करत असतात. कारण की इथं कुठंतरी कट ऑफची सेन्सिटिव्ह लाईन असते, म्हणजे महत्वाचा इम्पॅक्ट. आता हे दोन तर एकदम कमी विद्यार्थी आहेत, म्हणजे का फार कट ऑफ डिसाईड करण्यात ते फार एवढा रोल प्ले करत नाहीत. परंतु हे 45 ते 50 या कॅटेगरीमध्ये किंवा या गटात ज्या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत, ते कट ऑफ डिसाईड करण्यात फार मोठा रोल प्ले करत असतात. तर मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कट ऑफ मी साधारण एक 47 ते 52 असा मी एक कट ऑफ सांगितलेला ओपन जनरल या कॅटेगरी साठी सांगितलेला आहे. 47 ते 52 ही रेंज मी त्या म्हणजे याच बेसवर मी ती रेंज सांगितलेली आहे. म्हणजे ओपन जनरल साठी मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये कट ऑफ जे काही सांगितला ते 47 ते 52, म्हणजे इथं लिहितो मी पुन्हा एकदा, हे 47 to 52 हे ओपन जनरल या कॅटेगरीसाठी मी कट ऑफ सांगितलेला आहे. तर बाकी विद्यार्थ्यांनी मग ते त्यांच्या कॅटेगरीनुसार किंवा फिमेल कॅन्डिडेट आहे त्यांनी तसं आपापल्या जे काही कॅटेगरीनुसार किती येऊ शकतो याचा अंदाज घ्यावा. हा मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये कट ऑफच्या 47 ते 52 हा अंदाजित कट ऑफचा आकडा सांगितलेला आहे.